नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रते प्रकरणी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. या प्रकरणी आज 6 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. या सुनावणीत नेमका कोणाला धक्का बसणार, सुनावणी दरम्यान काय घडणार याविषयी वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जर महाराष्ट्राचे हे आमदार अपात्रते प्रकरणाचे मॅटर जर पोहोचले तर त्याच्यात काय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या प्रकरणात तर 29 जुलैला सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे अजितदादा आणि त्यांच्या आमदारांना 4 आठवडे वेळ दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यात तर काय होण्याची शक्यता नाहीये, कारण 4 आठवडे हे ऑगस्ट एंडला संपतात. पण शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केला आहे सुनील प्रभूंच्या याचिकेवर, आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलंय तिथे चालेल. तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल, आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील प्रभू आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.